या अगोदरच टॉप 4मध्ये या सेमीफायनलमध्ये 3 संघांनी या धडक मारलेले आहे, ज्यामध्ये जयपुरामध्ये भाटाले, जर्मन खोनी आणि नुकताच वीरताणे दापोडे संघ हे 3 संघ सेमीफायनलमध्ये या पोचलेले आहेत. आणि चौथा संघ कुठला असेल सेमीफायनलमध्ये पोचणारा, याचं उत्तर या सामन्यानंतर प्रेक्षकांना मिळेल. कामतगर की या खारबाव. साई स्पोर्ट्स खारबाव संघाकडून दोन्ही सलमीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. पराग वातारे आणि त्याच्या समेत प्रणय पाटील. तर बॉलिंग ट्रॅकवर कामतगर संघाचा संघनायक रितेश धुमाल सज्ज होतोय. पहिला चेंडू ज्यावेळी टाकला जाईल त्यावेळी टाइम नोट देखील केला जाईल आणि 3 षटके 15 मिनिटांमध्ये पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. अन्यथा शेवटच्या षटकामध्ये एक एक्स्ट्रा प्लेअर आपल्याला जास्त वेळ खर्च केला तर 30 षटकामध्ये ठेवावं लागेल. पॉल्फीचं पहिले षटक स्वतः संघनायक रितेश घेऊन आलेलं आहे. जयकुमार अँड कंपनी तसेच त्रिमूर्ती आपण बघतोय या स्पर्धेच्या आयोजन कमिटीमध्ये. निलमजी नाईक, राकेशजी पाटील आणि दिनेशजी चौघुले ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. डे नाईट स्वरूपामध्ये 1 डे स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. जयकुमार ट्रॉफी 2025 हे दिमागदार आयोजन आणि या रजनीमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. सामना सुरू होतोय. पहिले षटक आणि पहिल्या षटकामधील पहिल्या चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज रितेश धुमालला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. तर सामना करेल फलंदाज प्रणय पाटील. बरोबर 11:39 मिनिटांनी पहिला चेंडू डिलिव्हर केला जातोय. पहिला चेंडू इथे मात्र प्लॅन मिस बीट होतोय. प्रेक्षक एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतायत. बायच्या रूपाने अवांतर धावेने या संघाचा अकाउंट ओपन होतोय. अकरा वाजून 39 मिनिटांनी पहिला चेंडू टाकला गेलेला आहे आणि या सुरुवातीची जी 3 षटके आहेत ती 15 मिनिटांमध्ये पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. वीरतानाचे दापोडे संघाचा प्रतिनिधी संघनायक अथवा प्रतिनिधी आपण आयोजन कमिटीशी त्वरित संपर्क साधायचा आहे. वीरताने दापोडे संघनायक अथवा प्रतिनिधी आपण संपर्क साधायचा आहे. या अगोदरच 3 संघाने या टॉप 4मध्ये क्वालिफाय केलेलं आहे, ज्यामध्ये वीरताने दापोडे संघ देखील पाहायला मिळतोय. जर्मन खोनी संघ आणि जयपुरामध्ये भाटाले. येथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पंचाचा बोट आकाशाकडे, फलंदाज बाद. पहिला हादरा साईस खारबाव संघाला प्रणय पाटीलच्या रूपाने. साई स्पोर्ट्स खारबाव संघाची सुरुवात खराब पाहायला मिळते, कारण पहिला फलंदाज या संघाने पहिल्याच षटकामध्ये गमावलेला आहे. मात्र अर्ली ब्रेक थ्रू मिळून देताना रितेश धुमाल आपल्या संघासाठी कॅप्टन लेटिंग फ्रंट. संघाचा संघनायक सध्या गोलंदाजी ट्रॅकवर ज्याने अर्ली ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळवून दिलेला आहे. शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतोय या साईस खारबाव विपक्ष जॉली कामतगर या 2 संघामध्ये. 2 क्षेत्ररक्षक ऑल्टरमध्ये आहेत, ज्यामध्ये मिड विकेट लॉंग ऑन आपण पाहू शकता. तर 38 सर्कलमध्ये या क्षेत्ररक्षण ऑफ साईडला आपण पाहतोय या थर्डमॅन आहे
पॉईंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ तैनात केलं गेलं आहे. तर ऑन साईडला फाईन लेग आणि स्क्वेअर लेग 30 या सर्कलमध्ये आपण पाहतोय. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेलं आहे. उंच लांब नाही, उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि दुसरा फलंदाज आल्या पावली माघारी परतताना आणखीन एक हादरा अक्षय पाटीलच्या रूपाने खारबाव या संघाला. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 3 गोलंदाजांनी विकेट हॅट्रिक पूर्ण केली आणि विकेट हॅट्रिकवर आपण पाहतोय गोलंदाज रितेश धुमाल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत 47 विकेट हॅट्रिक झालेले आहेत. वन डे क्रिकेटमध्ये बरोबर 50 विकेट हॅट्रिक झालेले आहेत आणि आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये एकूण 66 विकेट हॅट्रिक झालेले आहेत. आणि या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 3 गोलंदाजांनी विकेट हॅट्रिक घेण्याचा पराक्रम केलेला आहे. चौथा गोलंदाज विकेट हॅट्रिकवर आता पाहतोय रितेश धुमाल. कारण सलग 2 चेंडूमध्ये 2 फलंदाज बाद झालेले आहेत. पहिला फलंदाज प्रणय पाटील आणि त्यानंतर अक्षय पाटील देखील आल्या पावली माघारी परतलेला आहे. न्यू बॅटर नितेश पाटील. इथे जोरदार अपील आणि याचा चौथा गोलंदाज विकेट हॅट्रिक पूर्ण करताना या स्पर्धेमध्ये रितेश धुमालला धमाल कामगिरी करताना. गोलंदाज या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक पूर्ण करताना आपण पाहतोय रितेश धुमाल पूर्णपणे डावाला खिंडार पाडलेला आहे. आपण पाहतोय पूर्णपणे तारांबल या इनिंगमध्ये साई स्पोर्ट्स खारबाव संघाची भंबीर उडवताना गोलंदाज रितेश धुमाल. कॅप्टन लेटिंग फ्रंट सध्या पाहायला म्हणतोय कप्तान चले सीनातान. रितेश धुमालला चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय. न्यू बॅटर ऋषभ काठे 5व्या क्रमांक खेळण्यासाठी दिलेले आहेत. 3 फलंदाज बाद झालेले आहेत आणि 3 फलंदाजांना खातं उघडण्याची संधी दिलेली नाही. 3 फलंदाज शून्यावर बाद झालेले आहेत. रितेश धुमाल पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर आतापर्यंत फक्त 2 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत, ज्यामध्ये एक अवांतर धाव पाहायला मिळते, म्हणजे एकच धाव त्यांनी खर्च केलेली आहे. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न एक अपील तिथे पाहायला मिळते, मात्र पंच संमत नाहीत. लेगबाजचा इशारा पंचर करून अवांतर आणखीन एक धाव धावफलकामध्ये जोडली जाईल. बुडत्याला काडीचा आधार. धावसंख्या सिंगलने पोहोचते 3वर. इनमिन 3 धावा. आणि गोलंदाजीचा विचार केला तर रितेश यांनी या षटकामध्ये फक्त एकच धाव खर्च केलेली आहे. 2 अवांतर धावा आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळतात. कम खर्चीलावर फुल चर्चीला असं षटक रितेश धुमालेचं पाहायला मिळालेलं आहे. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर अतिशय नाजूक स्थिती सायस खारबाव संघाची पाहायला मिळते. 3-3 सायस स्पोर्ट्स खारबाव संघ आपण पद्धती नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना जो निर्णय रितेश धुमाल जो संघनायक आहे कामतग्र संघाचा त्यांनी घेतलेला आहे, तो निर्णय त्यांनी सार्थ ठरवले. आपण पाहतोय पहिले षटकात त्यांना विकेट हॅट्रिक देखील पूर्ण केलेले आहेत. 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता त्यांनी दाखवलेला आहे. दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज मोहिल मात्रे. शशांकजी पाटील यांच्याकडून रितेश धुमाल यांनी जे हॅट्रिक पूर्ण केलेले आहे त्यासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक नक्कीच ऑनलाईन पाठवलं गेलेलं आहे. हॅट्रिकसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक ऑनलाईन नक्कीच पाठवलं गेलेलं आहे. इथे मात्र सरळ बॅटने फटका केलेला आहे. गॅप मोठा नाही, धावांचा टोटा. चेंडू निघून जाते गॅपमधून सीमा पार. 4 धावांसाठी चौकार.
या चौकाराने संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या पोहोचते 7 ओव्हर. एका भागीदारीची आवश्यकता आहे. साई स्पोर्ट्स खारबाव संघाला एक चॅलेंजिंग स्कोर आहे, एक सार्वजनिक स्कोर पर्यंत जर पोहोचायचं असेल तर, कारण बिनिंगचे 3 फलंदाज बाद झालेले आहेत आणि आता मात्र पूर्णपणे मदार या जोडीवर येऊन ठेपलेले आहे. आपण पाहतोय पराग वतारी आणि ऋषभ काठे ही जोडी मैदानामध्ये. येणारे फलंदाजीमध्ये सूरज पाटील, मोनिश तरे यांचं येणं बाकी आहे. तर सध्या संघाची धावसंख्या आपण बघतोय धावफलकावर 7 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. मोहिल मात्रे राटा मोर्द स्टंप गोलंदाजी करताना आपण पाहतोय. पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतोय. या अगोदरचा 3 संघांनी या सेमीफायनलमध्ये धडक मारलेला आहे आणि चौथा संघ कुठला असेल याचं उत्तर या सामन्यानंतर मिळेल. स्विंग अँड मिस समोर खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधता आला नाही फलंदाजाला. धावसंख्या स्थिर, धावफलकावर 7 धावा. जॉली कामतगर विपक्षीय साईस खारबाव या 2 नामांकित आणि बलाढ्य संघामधील सामना सध्या सुरू आहे. लॉर्ड फुलटा चेंडू होता. कुठल्याही प्रकारची धाव या चेंडूवर घेतली गेलेली नाही. चौकारानंतर 2 निर्धाव चेंडू. मोहिल मात्रे आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवर, तर सामना करेल फलंदाज ऋषभ काठे. पीस हिटर म्हणून नक्कीच ऋषभ काठे याची ओळख आहे. खरं तर गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. मात्र बऱ्याच वेळेला साई स्पोर्ट्स कारवार संघासाठी त्यांनी फलंदाजी करताना देखील चांगली कामगिरी केलेली आहे आणि त्याच्या चौकाराने त्याने ते दाखवून देखील दिलेलं आहे. इथे ऑन साईडला कार्पेटचे सहारे चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिडविकेट क्षेत्रामध्ये जोपर्यंत चेंडू अडून फेकी केला जातो तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 8 धावा. जास्त वेळ आपण खर्च करत आहेत, कारण आतापर्यंत आपण जर बघितलं तर जास्त वेळ आपण खर्च केलेला आहे. इथे मात्र एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला फिरकून दिलेला आहे. चेंडू निघून जात आहे स्क्वेअर लेगच्या वरून. एका सिंगल रन्स एक बाय रूपाने फलंदाज पूर्ण करतात. 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांची समाप्तीनंतर साईस कार्बो संघाची धावसंख्या 3 बाद 15 धावा. इथून अजूनही 2 षटकांचा खेळ शेष आहे. क्वार्टर फायनलचा शेवटचा सामना आपण पाहतोय. या अगोदरच 3 संघांनी या सेमीफायनलमध्ये धडक मारले आहे, ज्याप्रमाणे फाटले जानमन खोनी आणि वीरताने दापोडे. आणि चौथा संघ कुठला असेल साईस खारबाव की मात्र जॉली कामतगर याचं उत्तर या सामन्यानंतर मिळेल. दोन षटकांसाठी आतापर्यंत 11 मिनिटे इथे कामतगर संघाने खर्च केलेले आहेत. शेवटच्या 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे आपण पाहतोय. ओम पाटील बॉलिंग ट्रॅकवर सामना करेल फलंदाज सूरज पाटील. इथे ऑन साइडला मात्र शतरक्षित इथे सज्ज आहे, त्याच्या माध्यमातून झेल आणि शून्यावर बाद होताना सूरज पाटील हा फलंदाज
मध्ये परतताना आपण बघतोय या निम्मा संघ गारद झालेला आहे. अर्धा संघ डगॉटच्या आश्रयाला परतलेला आहे. 5 फलंदाज बाद, धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 17 आहे धावा. 17वर 5वा खतरा आपण बघतोय साईद साहेब खारबाव या संघासाठी. परेश काबूकर यांच्याकडून 2 षटकांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक महेंद्र पाटील यांना दिलं जाईल आणि दिनेश चौगुले यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. दिनेश चौगुले यांच्याकडून देखील पारितोषिक जाहीर झालेलं आणि आणखीन एक पारितोषिक एकाच षटकासाठी दिनेश चौगुले यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक महेंद्र पाटील यांच्यासाठी आलेलं आहे. इथे एक चौटी धाव फलंदाज पूर्ण करतायत. दरम्यान आमच्या व्यापीठावर आगमन झालेले उत्कृष्ट कबड्डीपटू संदेशजी पाटील आणि त्यांचं देखील जयकुमार ट्रॉफी 2025 मध्ये हार्दिक स्वागत आहे. ठाकूरवाडा चषकामध्ये महेंद्र पाटील यांच्यासाठी विकेटसाठी नक्कीच 1000 रुपये पारितोषिक लावण्यात आलं होतं आणि ते पारितोषिक महेंद्र पाटील यांनी पटकवलं होतं. एक विकेट त्यांनी प्राप्त केलं होतं गोलंदाजी करताना. इथे शॉट एक्स्ट्रा कोरिजरमध्ये चेंडू जातोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 19. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आपण बघतोय साई स्पोर्ट्स खारबाव संघ नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 5 फलंदाज बाद झालेले आहेत. सध्या ऋषभ काठे आणि महेंद्र पाटील ही जोडी मैदानामध्ये. इथे समोर खेळलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू जोपर्यंत अडवला जातोय या डीपमध्ये या लॉंगर रिजनमध्ये तोपर्यंत 2 धाव फलंदाज महेंद्र पाटील पूर्ण करतोय आणि साईज खारबाव संघाची धावसंख्या या 2 ने पोहोचते ती या 21 वर. 3 षटकांची समाप्तीनंतर साईज खारबाव संघाची धावसंख्या 21 धावा. 5 फलंदाज बाद झालेले आहेत. आपण पाहतोय जयकुमार ट्रॉफी 2025 आयोजन जयकुमार अँड कंपनी तसेच या स्पर्धेची त्रिमूर्ती आयोजक 3 स्टार आपण पाहतोय नीलमजी नाईक, राकेशजी पाटील आणि दिनेशजी चौगुले यांच्या माध्यमातून हा मेगा इव्हेंट 1 डे स्पर्धा आपण पाहतोय जयकुमार ट्रॉफी 2025 आणि या स्पर्धेमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा या रजनी क्रिकेटमध्ये हार्दिक स्वागत आहे. 3 षटकांची समाप्ती झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर साईज खारबाव 5 बाद 21 शेवटचे षटक घेऊन येतो गोलंदाज आदित्य माली. आदित्य माली आपण बघतोय बॉलिंग ट्रॅकवर शेवटचे षटक घालण्यासाठी सज्ज होतोय. तर आदित्य माली याचा सामना करण्यासाठी तयार होतोय ऋषभ काठे. एका चौकारच्या मदतीने वैयक्तिक 6 धावसंख्येवर ऋषभ काठे फलंदाजी करतोय. आदित्य माली व्यापीठाच्या टोकाकडून वळण्याच्या तयारीत. सामनाकडे फलंदाज ऋषभ काठे. इथे समोर खेळण्याचा प्रयत्न होता. मिस टायमिंग. स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचलेला आहे आणि कॉटन बॉलच्या रूपाने फलंदाज बाद ऋषभ काठे याची केली संपुष्टात. 6वा फलंदाज बाद होताना इथे या साईज खारबाव या संघाचा. हे रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दर न्यू बॅटर चेतन भोईर आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय.
इथून 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आदित्य माली यांनी या पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केलेला आहे. ऋषभ काठे यांना डायगॉटचा रस्ता दाखवलेला आहे. इनसाइड आउट. इथे मात्र क्षेत्ररक्षक सज्ज आहे. लॉंग ऑफ मध्ये तोपर्यंत 2 धाव फलंदाज चेतन पूर्ण करतोय. 2 धावने छोटा चेतन आपला अकाउंट ओपन करतोय आणि संघाची धावसंख्या 1 शॉटचा इशारा, फक्त एकच धाव. वन शॉटचा इशारा येतोय पंचांकडून करून, फक्त एकच धाव. आणि ऑनफिल्ड पंचांनी इथे मात्र तिसऱ्या पंचाची देखील मदत घेतलेली आहे. तर ऑनफिल्ड पंचांनी डिसिजन द्यायचं आहे. 1 शॉटचा नक्कीच डिसिजन कायम असणार आहे. फक्त एकच धाव आहे. गोलंदाज आदित्य माली राईट आर्म ऊर्ध्व स्टंप गोलंदाजी करताना इथे चांगला चेंडू सरळ निघून जातो. विकेट किपरच्या हातामध्ये औसट ऑफस्टोमा चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आदित्य नाईकची. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 22 धावा. 2-2. यावेळी एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धावेसाठी प्रयत्न नाही. आदित्य माली यांनी जर महेंद्र पाटील याचा विकेट घेतला तर त्यासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. शशांक पाटील यांच्याकडून हे पारितोषिक जाहीर झालेलं आहे. म्हणजे महेंद्र पाटील याचे विकेटचं महत्त्व बघा. नक्कीच 5,000 रुपयाचं हे विकेट आहे. आणि दिनेश चौगुले यांच्याकडून हा चौकार जर घेतला तर 500 रुपयाचं पारितोषिक. इथे या चेंडू निघून जातोय. या विकेट किपरच्या हातामध्ये मात्र पंचांचा इशारा वाईट येतोय, कारण या दिशेमध्ये भरकटतोय गोलंदाज. वाईटचा इशारा. धावसंघामध्ये सिंगल नेबर. 24 धावा. 24 आपण बघतो. शेवटचे षटक मार्गस्थ आहे आणि शेवटच्या षटकामधील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ फक्त शिल्लक आहे. प्ले अँड मिस. जोरदार फायर करण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही. आता मात्र शेवटची एक संधी आहे महेंद्र पाटील यांच्याकडे. हा चेंडू रस्त्यावर घालवण्याची या नक्कीच आपण पाहतोय. इथे या बुंद्यात चेंडू हाताळलेला आहे. फ्लिक केलेल्या चेंडूला एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावचित. तर अशा प्रकारे निर्धारित 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 4 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना साईज खारबाव संघाने धावफलकावर धावा जोडले ते एकूण 25 आणि 26 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे जॉली कामतकर या संघासमोर. एक लो स्कोरिंग सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. मात्र हे आव्हान जर कठीण बनवायचं असेल तर साईज खारबाव संघाच्या गोलंदाजांना टिचून गोलंदाजी करावी लागेल आणि अगदी तोंगलमध्ये विकेट देखील प्राप्त करावे लागतील. तर सेकंड इनिंगमध्ये काय घडेल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज होतील म्हणजे सक्रिय समालोचक अजय घरात. तर सेमीफायनलच्या पहिल्या टॉसकडे आपण वळणार आहोत.
संदेशजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, उत्कृष्ट कबड्डीपटू आहेत आणि त्यांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस इथे करणार आहोत. फर्स्ट सेमीफायनल पहिला उपांत्य फेरीचा सामना ज्यामध्ये भाटाले विपक्ष जहानमान खुनी या दोन संघामध्ये पाहायला मिळेल आणि या दोन संघामध्ये टॉस केला जाईल. फर्स्ट सेमीफायनल पहिला सेमीफायनल सामना खुनी विपक्ष भाटाले या दोन संघामध्ये आपण पाहणार आहोत. काटा कॉल आहे कोणी संघानेकाचा आणि काटा चाललेला आहे, तर कोणी संघाने टॉस जिंकलेला आहे. आमच्या मान्यवरून विनंती असेल की आपण व्यापीठाची सोडवायची आहे. कोणी संघाने का टॉस आपण जिंकले आहे, फक्त निर्णय सांगायचा आहे. बॅटिंग प्रथम फलंदाजी स्वीकारले आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. भाटाल संघाने आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो टॉस केला गेला आहे. टॉस बॉक्समधून न्यूज अशी आहे की भाटाल कोणी संघाच्या संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. मी घेऊन जातो टॉस बॉक्सवरून सरळ आमच्या कॉम बॉक्समध्ये. खूप खूप धन्यवाद सुभाष धुमाळ. जॉयकुमार ट्रॉफी 2025 ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम या स्पर्धेमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. जॉयकुमार अँड कंपनीच्या माध्यमातून निलमदादा नाईक, राकेशदादा पाटील आणि दिनेशदादा चौगुले यांच्या वतीनं आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. सध्या चौथा आणि शेवटचा क्वार्टर फायनल सामना आपल्या समोर रंगतोय. साईश खारबाव विरुद्ध जॉली स्पोर्ट्स कामतगर. कामतगर संघानं टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि काय धारदार गोलंदाजी केली आहे. 4 ओव्हर्समध्ये फक्त 25 धावांपर्यंतच मजल मारता आलेली आहे या महत्त्वाच्या मॅचमध्ये साईश खारबाव संघाला. आणि त्यामुळेच आता या मॅचमध्ये जर त्यांना पलटवार करायचा असेल तर अप्रतिम अशी गोलंदाजी करावी लागणार आहे, कारण टार्गेट फक्त 26 धावांचं सेट करण्यात आलं आहे 4 ओव्हर्समध्ये जॉली स्पोर्ट्स कामतगर संघासमोर. साईश खारबाव संघाचा अष्टपैलू खेळाडू अक्षय पाटीलचा आज वाढदिवस आहे, कारण आता आपण बघतोय की 20 मार्च ही तारीख सुरू झालेली आहे. अर्थातच अक्षय पाटीलचा वाढदिवस. अक्षय आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. भूषण वतारी यांच्याकडून देखील आपल्याला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. आणि बड्डे बॉय चांगली गोलंदाजी करून आपल्या संघाला इथे रिटर्न गिफ्ट देणार का? खरं तर हा सामना जिंकणं फारच कठीण असणार आहे, ते मात्र शंका नाही आहे साईश खारबाव संघासाठी. परंतु अखेर क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी काही घडू शकते आणि अशा प्रकारचे लो स्कोरिंग सामने देखील इंटरेस्टिंग होऊ शकतात. सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर दाखल झालेत मोती विथ मोहिल मात्रे. मोतीसाठी पारितोषिक आहे. शशांक पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. चोवीस बॉल्स आणि 26 धावा असं सहज सोपं समीकरण दिसतंय. भिवंडी ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमधील 2 नामवंत संघ सध्या एकमेकांच्या विरोधात आपल्याला खेळताना दिसत आहेत. आज एकूण 16 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आपण बघितलेत आणि आता स्पर्धा हळूहळू शेवटच्या टप्प्यामध्ये जाताना दिसते. यानंतर पहिला सेमीफायनलचा सामना पाहायला विसरू नका. जय हनुमान खोणी विरुद्ध जय ब्राह्मणदेव भाटाळे. खोणी संघानं टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. राकेशदादा पाटील यांचं आगमन व्यासपीठावर विहान एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेला गावदेवी नानकर संघ. विहान एंटरप्राइजेस गावदेवी नानकर संघ चॅम्पियन संघ ठरला. माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषकामध्ये गतवर्षी देखील त्याच संघाला त्यांनी पुरस्कृत केलं होतं आणि त्यावेळेला उपविजेते ठरले होते. तर अतिशय लकी पुरस्कर्ते आहेत राकेशदादा पाटील असं म्हटलं तर वावगं ठरू नये. आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपण बघत आहोत. दिनेशदादा चौगुले आणि निलमदादा नाईक यांच्या सोबतीला राकेशदादा पाटील ही स्पर्धा आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत. जॉयकुमार अँड कंपनीतर्फे या स्पर्धेचं आयोजन जॉयकुमार ट्रॉफी 2025. डावाला सुरुवात होते. पहिलं षटक घेऊन गोलंदाज ऋषभ काठे. पहिलाच बॉल वेगवान, टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा चेंडू आणि पहिल्याच बॉलवर एक आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न. अक्रॉस द लाईन विकेटला बॉल उडवण्याचा प्रयत्न होता मोतीचा, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क पाहायला मिळाला नाही. डॉट बॉलनं सुरुवात केली आहे. निर्धाव चेंडू फार महत्त्वाचे ठरतील खारबाव टीमसाठी.
आणि पहिल्या षटकामध्ये कमीत कमी धावा देत काही गडी जर बाद केले गेले तर मात्र सामन्यामध्ये रंगत निर्माण होऊ शकते. ती क्षमता आहे ऋषभ काठेमध्ये. आणखी एक डॉट बॉल. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, फारसं फुटवर्क तेथे पाहायला मिळालं नाही. यावेळेला लाईन थोडीशी वेगळी होती. अवे फ्रॉम द बॉडी ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न मोतीचा. उजव्या यष्टीच्या बाहेर टाकलेला बॉल. चांगला वेग काढताना दिसतोय ऋषभ काठे. चांगला फ्रंटलाईन गोलंदाज आहे. गेली कित्येक वर्ष त्याने चांगली गोलंदाजी विशेषतः पॉवर प्लेमध्ये केलेली आहे आपल्या टीमसाठी. यावेळेला मात्र प्रेक्षणीय फटका. इनफिल्डला क्लिअर केलंय. बॉल चाललाय वाईड डिश लॉंग ऑफला. फिल्डर पाठलाग करतोय मात्र बॉल त्याला बीट करून सीमारेषा पार. मोतीच्या बॅटमधून येतोय खणखणीत चौकार. पाठवलाय सीमारेषा पलीकडे. मोतीनं यावेळेला ऑन साइडला उडवलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर जज करतोय आणि जबरदस्त कॅच. पहिल्या विकेटचं पतन. अहो दमलई हाये सुजित तात्याच्या नावात. चेतननं चांगला झेल स्वीकारलाय आणि तसंही डीपमध्ये चेतन नेहमीच चांगलं क्षेत्ररक्षण करत आलेला आहे. आउटफील्डचा एक अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षक तो आहे. क्षेत्ररक्षणाची उत्तम साथ तर मिळायलाच हवी खारबाव टीमच्या गोलंदाजांना. तेव्हाच या मॅचमध्ये साईश खारबाव संघ पलटवार करू शकतो. नाहीतर टार्गेट आपण बघायला गेलो तर अगदी सोपं दिसतंय. नवीन बॅटर मैदानामध्ये यश पाटील. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ यावेळेला वरची कडा लागली आहे. बॉल हवेत आहे. फिल्डर नीटचा जज करू शकला नाहीये. बॉल त्याच्या अवाक्या बाहेर पडलाय. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळते. बॅकअप शॉर्ट थर्डमॅनच्या खेळाडूने दिलंय शॉर्ट फाईन लेग फिल्डरला. तोपर्यंत मिळते एक धाव. अजिबात हा चेंडू उमगला नव्हता फलंदाज यश पाटीलला आणि यशच्या पदरी अपयश लाभते की काय असं वाटत होतं. बॉल बराच काळ हवेत होता परंतु अखेर इनफिल्डला क्लिअर केलं गेलंय. एका धावेच्या मदतीनं यशनं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या 5. चांगली गोलंदाजी या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये ऋषभ काठे करत असताना साईश खारबाव टीमसाठी. षटकातील शेवटचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ सुरेख बॉल होता. थोडासा टेक ऑफ करणारा हा बॉल. टप्पा पडल्यानंतर चांगली उंची गाठली होती. बेट होतोय बॅटर मोहिल म्हात्रे आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या फक्त 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. जॉली स्पोर्ट्स कामतघर. बघा लो स्कोरिंग सामने देखील कित्येकदा रंगतदार होताना आपण बघितलेत. असा क्रिकेटचा खेळ आहे आणि आता उर्वरित 3 ओव्हर्समध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. लेट नाईट खरं तर आता मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंडर फ्लड लाईट्स बॅटिंग करणं एवढं सोपं नसतं आणि पहिल्या डावामध्ये देखील ते पाहायला मिळालं. जॉली स्पोर्ट्स कामतघर संघाच्या गोलंदाजांनी अफलातून कामगिरी केली. रितेश धुमाळनं पहिल्याच ओव्हरमध्ये हॅट्रिक नोंदवली होती आणि आत्तापर्यंत 4 गोलंदाज या स्पर्धेमध्ये हॅट्रिक नोंदवताना आपण बघितलेत आणि तशाच एका षटकाची कुठेतरी आवश्यकता साईश खारबाव टीमला देखील असेल. त्यांच्याकडून देखील एखाद्या गोलंदाजाने जर हॅट्रिक घेतली तर मात्र जबरदस्त थरार नाट्य येथे पाहायला मिळेल. अजूनही तसं समीकरण एवढं कठीण नाही आहे परंतु ज्या पद्धतीनं टिचून मारा करण्यात आलेला आहे ऋषभ काठेकडून अशीच गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजाने केली तर मात्र साईश खारबाव संघ देखील हा सामना जिंकू शकतो. क्रिकेट मान अनिश्चिततेनं भरलेला खेळ आहे आणि त्यामुळेच या क्रिकेटच्या खेळामध्ये भाकीत करणं हे उचित नसतं. नवीन षटकाला सुरुवात करेल बर्थडे बॉय अक्षय पाटील. अक्षयकडून भरपूर अपेक्षा असतील. कित्येकदा चांगले स्पेल त्याने टाकलेले आहेत. फार महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू आहे अक्षय पाटील.
फलंदाजीमध्ये जरूर कुठेतरी अपयशी ठरला आहे या मॅचमध्ये खारबाव संघ. परंतु आता त्यांना माहिती आहे की बॅटिंगमध्ये ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुकांवर जर पांघरून टाकायचं असेल तर गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण उत्तम दर्जाचं करावं लागणार आहे. जॉली म्हात्रे साहेबांचं आगमन येथे झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. खोलवर टप्प्याचा बॉल छोट्या बॅकलिपनं फक्त ढकललाय चेंडू ऑफ साईडला. महेंद्र पाटील तिथे उपस्थित आहेत एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये. एक धाव येथे मिळेल. थोडासा सावध पवित्रा या पहिल्या बॉलवर घेत असताना फलंदाज यश पाटील. खरं तर फलंदाजांना देखील ह्या गोष्टीची जाणीव असणार आहे की एखाद दुसरा चांगला फटका त्यांच्या बॅटमधून आला तर थोडंफार जे प्रेशर वाढलेलं आहे ते पूर्णपणे रिलीज होऊ शकतं. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. फुल टॉस बॉल. या वेळेला मात्र मिस टाइम फटका आहे. बॉल हवेत परंतु कुठलाही फिल्डर बॉल खाली नाहीये. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून खेळाडू येईल तोपर्यंत मात्र 2 धावा घेण्याची मुभा होती फलंदाज मोहिल म्हात्रेकडे. खरं तर हा कमजोर बॉल होता आणि याच्यावर 6 धावा देखील प्राप्त करता आल्या असत्या परंतु त्यासाठी मिडल करणं गरजेचं होतं. टायमिंग चुकलं. 2 धावा जरूर मिळाल्या. थोडासा नशीबवान देखील ठरला आहे फलंदाज कारण हा मिसटाईम फटका होता आणि फिल्डर अगदी डीपमध्ये होते. सर्कलच्या आतमध्ये स्क्वेअर लेग किंवा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला कुठलाही खेळाडू नव्हता आणि त्यामुळेच बचावला गेलाय मोहिल. 2 धावा मिळाल्या. धावसंख्या 8 धावा फलकावर. टार्गेट 26 धावांचं. यावेळेला ड्राईव्ह केलाय. फटका सुंदर आहे. लॉंग ऑफला फिल्डर देखील सज्ज आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आणि पुन्हा एकदा चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा कंप्लीट करतायत फलंदाज. या धावा देखील फार महत्त्वाच्या ठरतायत जॉली स्पोर्ट्स कामतगर टीमसाठी. धावसंख्या 10 या आकड्यावर जाऊन पोहोचले. इथून आणखी 16 धावांची आवश्यकता आहे. छोटी धावसंख्या बनवल्यानंतर देखील चांगलं फाईट बॅक इथे पाहायला मिळत आहे साईश खारबाव संघाकडून आणि हेच तर वैशिष्ट्य आहे. खारबाव संघ सहजासहजी कधीच सामना सोडत नसतो. अगदी शेवटच्या धावेपर्यंत संघर्ष करणारा हा संघ. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. ऑन साईडमधून एक खेळाडू ऑफ साईडला हलवण्यात आलाय. कव्हर्समध्ये एक मिड ऑफ आहे. यावेळेला मात्र इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न स्वीप लगावण्याचा प्रयत्न होता. हा बॉल मात्र आपण बघतोय की पंचांनी वाईट घोषित केलाय. बघायचं आहे दोन्ही पंचांमध्ये चर्चा सुरू आहे. कन्फर्मेशन पुन्हा एकदा आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. इम्प्रोवाइज पद्धतीनं खेळण्याचा प्रयत्न तिथे आपल्याला पाहायला मिळाला होता फलंदाज मोहिल कडून. आणि हा बॉल आता मात्र डॉट असेल असा पंचांचा निर्णय आलाय. टीव्ही पंचांची मदत घेत आहेत ऑनफिल्ड पंच. टीव्ही पंचांचा निर्णय आलाय. हा बॉल वाईड असेल. इट्स अ वाईड बॉल. चला विनंती असेल खेळ सुरू करा प्लीज.
चला ऑन फील्ड पंच आपण निर्णय द्यायचा आहे. देखील लक्षात घ्यायचं आहे, व्हाईट बॉल साठी कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू नसेल. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय अक्षय पाटील. या षटकामध्ये आतापर्यंत आपण बघतोय की 4 चेंडू टाकून झालेत, 5 धावा फलंदाजांनी बनवल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये देखील 5च धावा आल्या होत्या, मात्र अजूनही 2 चेंडू या ओव्हरमध्ये बाकी आहेत. ओहो, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, अपील होत आहे कॉट बिहाइंड साठी, मात्र पंचांची स्वीकृती मिळालेली नाही. परंतु एक चांगला चेंडू डॉट बॉलची सांगता करत असताना गोलंदाज अक्षय पाटील. सामन्यामध्ये मात्र रोमहर्षकता निर्माण होताना दिसते. समीकरण 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे, अजूनही 16 धावांची आवश्यकता विजयाकरिता जॉली स्पोर्ट्स कामतघर संघाला. लो स्कोरिंग मॅच, परंतु हा लो स्कोरिंग थ्रिलर आहे असं आता वाटायला लागलंय. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला दुरून ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न, बॅटची कट लागली आहे, बॉल गॅपमधून ट्रॅव्हल होतोय, परंतु अतिशय चांगली फिल्डिंग बॅकवर्ड पॉइंटला, परंतु 2 धावा कंप्लीट आणि ओव्हर थ्रो. धावांसाठीची धाव मैदानामध्ये, प्रेक्षकांचा जल्लोष ऐकायला येतोय. क्या बात आहे, 3 धावा कंप्लीट. जिथे 2 धावा मिळणं कठीण होतं तिथे 3 धावा पूर्ण करतायत फलंदाज. 3 धावांच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचले 13 या आकड्यावर. 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त, आणखी 2 षटकांचा खेळ बाकी आहे, अजूनही 13 धावांची आवश्यकता. सामना रंगतदार अवस्थेत जाताना दिसतोय. 12 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण. बारा बॉल्समध्ये 13 धावा फलंदाजांनी बनवल्यात आणि अजूनही 12 बॉल्समध्ये 13 धावा बनवायच्या आहेत. साईश खारबाव संघाचं जरूर कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीनं आतापर्यंत त्यांनी गोलंदाजी केली आहे, सामना सोडलेला नाही. फलंदाजीमध्ये फक्त 25 धावा त्यांनी फलकावर लावल्या होत्या, परंतु गोलंदाजांनी आपले प्रयत्न पुरेपूर चालू ठेवलेत आणि सामना अजूनही संपलेला नाही. 12 बॉल्समध्ये 13 धावा. समीकरण तर सोपं दिसतंय कागदावर, परंतु मैदानामध्ये भरपूर जास्त प्रेशर आपल्याला पाहायला मिळत आहे. दोन्ही संघांच्या खेळाडूंवर प्रेशर आहे, कारण मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळते. क्वार्टर फायनल मॅच, जिंकणारा संघ हा सेमीफायनलमध्ये दाखल होईल आणि पराभूत होणाऱ्या संघाचं स्वप्न मात्र धुळीस मिळणार आहे. जयकुमार ट्रॉफी 2025 जिंकण्याचं जे स्वप्न त्यांनी बघितलेलं आहे
त्यामुळेच प्रयत्नांची पराकाष्ठा दोन्ही संघ करताना दिसत आहेत. नवीन षटकाला सुरुवात केली जाणार आहे. गोलंदाजीसाठी नेहल. या हंगामामध्ये नेहल निश्चित रूपानं चर्चेत राहिलेला खेळाडू आहे. यंगस्टर आहे, परंतु अतिशय धारदार गोलंदाजी त्याची पाहायला मिळालेली आहे. मागच्या मॅचमध्ये देखील नेहलनं कमालीची गोलंदाजी केली होती. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 16 धावा खर्च झाल्या होत्या. त्यानंतर नेहलला गोलंदाजी देण्यात आली होती. 8 धावा देत 2 गडी त्याने बाद केले होते. पहिल्या फेरीचा तो सामना होता आणि तो सामना जिंकून देण्यामध्ये सिंहाचा वाटा जरूर उचलला होता गोलंदाज नेहलनं. परंतु या मॅचमध्ये 8 धावा देऊन देखील चालणार नाही. त्याहीपेक्षा कमी धावा खर्च कराव्या लागतील, कारण 12 बॉल्समध्ये फक्त 13 वाचवायचे आहेत. स्ट्रायकिंग एंडला मोहिल मात्रे. मिस टाइम स्ट्रोक, लीडिंग एज, बॉल आकाशात, फिल्डर बॉल खाली, स्वतः गोलंदाज, जबरदस्त कॅच, सुपर्ब कॅच, फलंदाज बाद. प्रयत्न त्याचा सुरू होता, त्यामध्ये मात्र तो सातत्याने अपयशी होत होता. यावेळेला ऑनसाईडला उडवण्याचा प्रयत्न होता. बॅटची लीडिंग एज लागल्यानंतर बॉल हवेत गेला होता ऑफसाईडला. तिकडे स्वतः गोलंदाज पोहोचला. विकेट कीपर देखील मला वाटतं त्या ठिकाणी दाखल झाला होता. मात्र तिथे कॉलिंगचा थोडासा अभाव जरी असला तरी मात्र अखेरच्या क्षणाला हा झेल स्वीकारण्यात आलाय गोलंदाजाकडून. कॉटन बॉलच्या रूपात मोहिल मात्रे माघारी परतलाय आणि आता नवीन बॅटर मैदानामध्ये पोहोचतोय, ओम पाटील. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजूनही 13 धावांची आवश्यकता जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाला सामना जिंकण्याकरिता. चला स्पीडअप करायचंय. फलंदाजाला देखील विनंती असेल, आपण देखील जास्त वेळ खर्च करू नका. यानंतर देखील आपल्याला 3 सामने कव्हर करायचे आहेत. पुढचे 2 सामने हे सेमीफायनल्स असतील आणि त्यानंतर ग्रँड फिनाले. दोन्ही संघांचे पाठीराखे अतिशय जबरदस्त संख्येत इथे उपस्थित झालेले आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जॉय कुमार ट्रॉफी 2025 मध्ये. ऑनलाईन देखील बरेचसे क्रिकेट रसिक आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रिन्स मूवीज यूट्यूब वाहिनीवर ऑनलाईन व्ह्यूअर्सचं देखील सहर्ष स्वागत. शॉर्ट मिड विकेटला एक खेळाडू तैनात करण्यात आलाय. शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट फाईन लेग आहे. पुढचा बॉल राईट हॅम राऊंड द विकेट. ओ सबमरीन डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर खाली राहणारा बॉल, बॅटर बीट होतोय, येतोय डॉट बॉल. एक एक चेंडू हा फार महत्वाचा आहे. एक एक धाव ही फार लाख मोलाची ठरणार आहे. प्रेशर वाढत चाललंय जॉली स्पोर्ट्स कामतगर संघावर. समीकरण 10 चेंडूंचा खेळ बाकी. 10 बॉल्समध्ये धावा करायच्या 13. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज नेहल, राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला ओ चांगलं टायमिंग, पुल केलाय आणि अगदी गॅप मधून बॉलला पाठवलंय. मिड विकेट सीमारेषा पार, खणखणीत चौकार. बाउंड्री फॉर जॉली स्पोर्ट्स कामतगर. ओम पाटीलच्या बॅटमधून हा खणखणीत चौकार आलाय. जबरदस्त प्लेसमेंट, आडव्या बॅटचा प्रहार करत असताना आणि आता प्रेशर थोडंसं रिलीज करत असताना या चौकाराच्या मदतीनं ओम पाटील. समीकरण 9 चेंडू आणि 9 धावा. रंगतदार अवस्थेत असलेला हा सामना जॉली स्पोर्ट्स कामतगर विरुद्ध साई स्पोर्ट्स खारबाव. रन बॉल इक्वेशन. फिल्डिंगमध्ये थोडासा बदल. आता महेंद्र पाटील जे शॉर्ट मिड विकेटला होते स्ट्रेटिश मिड ऑनला आलेत. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. अगदी खोलात टाकलेला चेंडू, ड्राईव्ह केलाय पायांच्या समोरून. काऊ कॉर्नरला फिल्डर आहे सूरज पाटीलच्या रूपात. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट केली आहे. ओव्हर थ्रो होतंय असं वाटत होतं, परंतु बॅकअप करण्यासाठी खेळाडू आलेत गोलंदाजाच्या मागे. त्याच्यामुळे फक्त एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागले ओमला. आणि आता स्ट्राईक असेल यश पाटीलकडे. यश पाटील वन डाऊन खेळण्यासाठी आलेला आहे. 8 चेंडू 8 धावा. काही सामना रंगतोय. पुढचा बॉल. यावेळेला मात्र शॉर्ट बॉल, पुल केलाय, बॉल हवेत, फिल्डर जज करतोय. ओ हो हो, प्रयत्न अतिशय सुंदर होता, परंतु प्रयत्नांना यश मिळालेलं नाहीये आणि बॉल सीमारेषा पार. पंचांचा इशारा, षटकार.
आणि निर्णय आलाय हा असेल चौकार. 4 धावा. म्हणजेच आता समीकरण 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची आवश्यकता. धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचले. नेहलच्या षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे. 7 चेंडू 4 धावा. पारडं पुन्हा एकदा जड होताना दिसतंय जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाचं. परंतु खूप सुंदर प्रयत्न येथे गोलंदाजांचा पाहायला मिळालाय. आतापर्यंत तिन्ही गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली आहे आणि मला वाटतं हा जो झेल ड्रॉप झालाय कदाचित टर्निंग पॉइंट ठरू शकतो या मॅचचा. कारण हा झेल स्वीकारला गेला असता तर 7 चेंडू 8 धावा असं समीकरण राहिलं असतं. परंतु आता लेस दॅन रन बॉल इक्वेशन आलंय. 7 चेंडू आणि 4 धावांच्या पुढे आता सिंगल्स वाचवाव्या लागतील टीम साईश खारबावला. षटकातील शेवटचा बॉल घेऊन नेहल. ओव्हरपिच बॉल ड्राईव्ह केलाय. शॉर्ट मिड विकेटला बीट केलंय. डीपमध्ये खेळाडू सज्ज आहे. एकच धाव येथे मिळेल आणि याचबरोबर हे षटक समाप्त होत असताना चांगली गोलंदाजी जरूर पाहायला मिळाली. परंतु क्षेत्ररक्षकाची जी साथ हवी होती तेवढी मिळाली नाही. विशेषतः जो झेल ड्रॉप झाला त्यामुळेच थोडंसं षटकाचं विश्लेषण खराब झालंय. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 23. 2 गड्यांच्या मोबदल्यात जॉली स्पोर्ट्स कामतगर. समीकरण 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि फक्त 3 धावांची आवश्यकता विजयासाठी. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज साईश खारबाव. खरं तर असं वाटलं होतं की कदाचित हा सामना लवकर संपुष्टात येईल कारण टार्गेट फक्त 26 धावांचं आहे. परंतु शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याचा निर्धार आपल्याला पाहायला मिळाला आहे साईश खारबाव संघाकडून आणि त्यामुळेच आता शेवटच्या षटकामध्ये हा सामना जाताना दिसतोय. गोलंदाजीसाठी अनिकेत मात्रे लेफ्ट आर्म गोलंदाज आहे आणि लेफ्ट आर्म गोलंदाजांची एक वेगळीच अदा असते, वेगळीच जादू बऱ्याचदा पाहायला मिळालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये देखील गोलंदाजांनी सामने जिंकून दिलेले आहेत. असा क्रिकेटचा खेळ आहे. परंतु त्यासाठी सातत्यानं डॉट चेंडू टाकावे लागतील किंवा विकेट्स काढाव्या लागतील तेव्हाच हा सामना शेवटच्या बॉलपर्यंत आपल्याला रंगताना दिसेल. फलंदाजांसाठी समीकरण सोपं आहे. 6 बॉल्समध्ये 3 धावा बनवायच्या आहेत. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज यश. एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. एक चौकार ओम पाटीलनं देखील ठोकलाय. चला खारबाव टीमला विनंती असेल आपण वेळेच्या बाबतीत सहकार्य करावं. शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट पॉइंटला देखील एक खेळाडू तैनात करण्यात आलाय. पावलांचा वापर, ड्राईव्ह केलाय. बॉल हवेत आहे परंतु फिल्डर पासून थोडासा दूर. कव्हर पॉइंटला 1 धाव येथे मिळेल. सिंगलच्या जोरावर धावसंख्या जाऊन पोहोचली 24 या आकड्यावर. अजूनही 2 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडूंचा खेळ बाकी. एखाद दुसरा डॉट चेंडू निश्चित रूपानं प्रेशर वाढवताना दिसेल फलंदाजावर. साहिल पाटील यांच्याकडून अनिकेतसाठी पारितोषिक आहे. हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. चांगला बॉल खट करण्याचा प्रयत्न होता. बॅकफुटला जात असताना मात्र बीट होतोय बॅटर आणि ह्याच चेंडूंची तर आवश्यकता आहे साईश खारबाव संघाला. समीकरण 4 चेंडू 4 बॉल्समध्ये बनवायच्या 2 धावा. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. महत्वाचा बॉल असेल. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. ओ माय गॉड, पुन्हा एकदा बॉल विकेट किपरच्या हातात जातोय. आणखी एक डॉट बॉल. सामन्यामध्ये पुन्हा एकदा थरार निर्माण होत असताना जॉय कुमार ट्रॉफी 2025. जॉय कुमार ट्रॉफीमध्ये क्रिकेट एन्जॉयफुल पाहायला मिळतंय. 3 चेंडू आणि 2 धावा. चेसिंग कंपल्सरी असलेली ही स्पर्धा. प्रेशर वाढलंय पुन्हा एकदा फलंदाजावर. सलगचे 2 चेंडू डॉट खेळलाय ओम पाटील. ओम देखील एक रायझिंग स्टार आहे आणि गोलंदाज अनिकेत मात्रे देखील आपण बघतोय रायझिंग स्टार आहे. 2 युवा खेळाडूंच्या दरम्यानचं हे बॅटल आहे. 3 चेंडू 2 धावा. पुढचा बॉल. यावेळेला मात्र शॉर्ट ऑफ लेन बॉल सोडून दिलाय आणि पंचांचा इशारा वाईट.
ही चूक केली आहे गोलंदाज अनिकेतनं. प्रेशर वाढत चाललं होतं फलंदाजावर आणि त्यामुळेच एष्ट्यांच्या दिशेनं चेंडू टाकणं गरजेचं होतं किंवा ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर जर ठेवला असता तर निश्चित रूपानं फलंदाजाला आणखी तो अडचणीत आणू शकला असता. परंतु यावेळेला काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. एकतर चेंडूची लेंथ देखील आपल्याला शॉट पाहायला मिळाली होती आणि बॉलची दिशा देखील खराब होती. स्कोर्स आर लेवल्ड. दोन्ही संघांची धावसंख्या समसमान झाली आहे. फक्त एक धाव दूर आहे विजयापासून जॉली स्पोर्ट्स कामतगर संघ. 3 चेंडूंचा खेळ बाकी. अमरेला फील्ड प्लेसमेंट. चांगला फटका पुल केलाय. कडक शॉट. बॉल सीमारेषेच्या बाहेर. गोल. षटकार आणि याच षटकाराबरोबरच सामना फिनिश. सामना जिंकलाय जॉली स्पोर्ट्स कामतगर संघानं. परंतु कौतुक करावं लागेल साईश खारबाव संघाचं देखील, ज्या पद्धतीनं त्यांनी संघर्ष केलाय आणि ते देखील ज्या पद्धतीनं लढलेले आहेत. अप्रतिम जबरदस्त मॅच येथे समाप्त होत असताना कॉंग्रॅच्युलेशन्स टीम जॉली स्पोर्ट्स कामतगर. केला होता विजयाचा. पहिल्याच ओव्हरमध्ये जबरदस्त हॅट्रिक नोंदवली होती. 3 धावा देत 3 गडी बाद केले होते. जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाचा संघनायक रितेश धुमाळ मॅन ऑफ द मॅच. तसेच सन्माननीय महेंद्र पाटील साहेबांना विनंती असेल आपण आमच्या व्यासपीठावर यायचं आहे आणि साईश खारबाव टीमचे कॅप्टन आपल्याला देखील विनंती आहे आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. लगेच आपण पहिल्या सेमीफायनल मॅचला सुरुवात करत आहोत. जय ब्राह्मणदेव भाटाले विरुद्ध जय हनुमान खोणी. खोणी संघानं टॉस जिंकलाय आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय.